नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर शैला भगवान सारंग, शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड. जेंडर स्कूल अँड सोसायटी MCQ पार्ट 2 लिंगभाव, शाळा आणि समाज यावरील बहुपर्यायी प्रश्न भाग दुसरा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. कृपया आपण माझ्या या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट आणि शेअर करा. तर आपण बघूया जेंडर स्कूल अँड सोसायटी MCQ पार्ट 2. खालीलपैकी कोणते विधान लिंगाशी संबंधित नाही? लिंगाचा संबंध पुनरुत्पादनाशी आहे. लिंग नैसर्गिक आहे. लिंग हे नेहमी अस्थिर असते. लिंग हे सर्वत्र सारखेच असते. Which of the following statement is not related to sex? Sex is related to reproduction. B. Sex is natural. C. Sex is always volatile. D. Sex is same everywhere. Now answer is sex is always volatile. लिंग हे नेहमी अस्थिर असते. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता लिंगाचा प्रकार नाही? A. तृतीयपंथी. B. पुरुष. C. स्त्री. D. पितृप्रधानता. Which of the following is not type of sex? Territory, male, female, patriarchy. Now answer is patriarchy. Next question. लिंगभाव हा शब्द फ्रेंच भाषेतील कोणत्या शब्दापासून तयार झाला? A. जेंड. B. सेक्स. C. जेनर. D. attributes. Which word is used from French language to derive gender word? Gender, sex, gender, attributes. Now answer is gender. Next questions. Gender या शब्दाचा अर्थ काय आहे? प्रकार, जाती, वैशिष्ट्ये. B. भूमिका, वर्तन, कृती. C. जैविक, नैसर्गिक, सामाजिक. D. वरीलपैकी एकही नाही. What is the meaning of gender? A. kind, species, character. B. role, behavior, activities. C. biological, natural, social. D. none of the above. Now answer is kind, species, character, प्रकार, जाती, वैशिष्ट्ये. पुढचा प्रश्न बघूया. लिंगभाव पक्षपाताचा खालीलपैकी कोणता प्रकार आहे? पर्याय A. भाषिक पक्षपात. B. सौंदर्य प्रसाधन पक्षपात. C. अवास्तव. D. वरीलपैकी सर्व. Which of the following is type of gender bias? A. linguistic bias. B. cosmetic bias. C. unreality. D. all of the above. Answer is all of the above. वरीलपैकी सर्व. हे सर्व लिंग पक्षपाताचे प्रकार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. रूढीबद्धतेचा अर्थ काय आहे? A. पुरुष आणि स्त्रियांची भूमिका. B. निश्चित असा विश्वास. C. नियमांचा संग्रह. D. वरीलपैकी एकही नाही. What is the meaning of stereotyping? A. role of men and women. B. solid impression. C. set of rules. D. none of the above. Now answer is solid impression. निश्चित असा विश्वास. स्टेरो म्हणजे निश्चित, टायपिंग म्हणजे इम्प्रेशन, आपल्या मनावरती असणारे ठसे, त्याला काय म्हणतात? स्टेरिओटायपिंग. म्हणजे आपण मेंटली एका गोष्टीच्या संदर्भामध्ये एक असा विश्वास आपण बाळगलेला असतो, त्याला स्टेरिओटायपिंग असं म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया. डॅश डॅश ही स्त्री आणि पुरुष यांच्या संबंधी समाज निर्मित विश्वास आहे. A. लिंगभाव रूढीबद्धता. B. लिंगभाव पक्षपात. C. लिंगभाव भेद. D. लिंगभाव समानता. डॅश डॅश आर सोशली कन्स्ट्रक्टेड बिलीफ्स about men and women. A. gender stereotypes. B. gender bias. C. gender difference. D. gender equality. Now answer is gender stereotypes. लिंगभाव रूढीबद्धता. पुढचा प्रश्न पाहूया. मुलींच्या गळतीची कारणे काय आहेत? A. घरकाम. B. मुलींचा लवकर विवाह. C.
उच्च शिक्षणाची सोय नसणे, डी वरीलपैकी सर्व. व्हॉट आर द कॉजेस ऑफ गर्ल्स ड्रॉपआउट्स? ए हाऊसवर्क, बी अर्ली मॅरेज, सी लॅक ऑफ हायर एज्युकेशन फॅसिलिटीज, डी ऑल ऑफ द अबोव. नाव आन्सर इज ऑल ऑफ द अबोव. वरीलपैकी सर्व हे मुलींच्या शिक्षणाच्या गळतीची कारणं आहेत. पुढचा प्रश्न, सती प्रथा बंदी कायदा केव्हा पास झाला? ए 5 डिसेंबर 1828, बी 3 डिसेंबर 1830, सी 4 डिसेंबर 1829, डी 4 डिसेंबर 1830. When was the banning sati law practice passed? A 5th December 1828, B 3rd December 1830, C 4th December 1829, D 4th December 1830. Now answer is 4th December 1829, 4 डिसेंबर 1829. पुढचा प्रश्न बघूया. भारतीय महिला समिती 1917 च्या अध्यक्ष डॅश डॅश होत्या. ए पंडिता रमाबाई, बी डॉक्टर ॲनी बेझंट, सी डॉक्टर आनंदीबाई जोशी, डी लक्ष्मीबाई टिळक. डॅश डॅश was the chairperson of the Women's Indian Association in 1917. ए पंडिता रमाबाई, बी डॉक्टर ॲनी बेझंट, सी डॉक्टर आनंदीबाई जोशी, डी लक्ष्मीबाई टिळक. डॉक्टर ॲनी बेझंट. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते विधान पितृसत्ताकाशी संबंधित नाही? ए वडील हे घराचे प्रमुख असतात, बी वडिलांकडे अधिक बल असते आणि त्यांचे इतरांवर नियंत्रण असते, सी समाज हा महिलांद्वारे चालवला जातो, डी मालमत्तेची मालकी पुरुषांकडे जाते. Which of the following statement is not related to patriarchy? A father is the head of household, B the father has more power and control over others, C the society is governed by females, D the ownership of property goes to males. Now answer is the society is governed by males. समाज हा महिलांद्वारे चालवला जातो. पितृसत्ताकाशी संबंधित नसलेलं विधान आपल्याला इथे शोधायचं आहे. पितृसत्ताक म्हणजे ज्या ठिकाणी पुरुषांच्या माध्यमातून सर्व समाज चालवला जातो आणि इथे आपण पर्याय दिलेला होता समाज हा महिलांद्वारे चालवला जातो, म्हणून हे त्याच्याशी संबंधित नाहीये. पुढचं बघूया प्रश्न. डॅश डॅश ही सामाजिक प्रणाली आहे ज्यात आई ही घराची प्रमुख असते. ए स्त्रीवाद, बी मर्दानीपणा, सी पितृसत्ताक, डी मातृसत्ताक. डॅश डॅश सिस्टीम इज अ सोशल सिस्टीम इन विच मदर इज द हेड ऑफ द हाउसहोल्ड. फेमिनिझम, मस्क्युलिनिटी, पेट्रियार्ची, मॅट्रियार्ची. नाव आन्सर इज मॅट्रियार्ची, मातृसत्ताक. पुढचा प्रश्न बघूया. पितृसत्ताकाचा अर्थ काय आहे? ए वडिलांचे राज्य, बी आईचे राज्य, सी आई वडिलांचे राज्य, डी वरीलपैकी एकही नाही. व्हॉट इज द मीनिंग ऑफ पेट्रियार्ची? ए रूल ऑफ फादर, बी रूल ऑफ मदर, सी रूल ऑफ फादर अँड मदर, डी none of the above. Now answer is rule of father. पॅट्री म्हणजे फादर, आर्ची म्हणजे रूल. रूल ऑफ फादर, वडिलांचे राज्य. खालीलपैकी कोणते पितृसत्ताकाचे वैशिष्ट्य नाही? ए पुरुष वर्चस्व, डी पुरुष केंद्रितता, सी महिलांवर दडपशाही, डी महिलांचे वर्चस्व. Which of the following is not characteristics of patriarchy? A male dominance, B male centeredness, C oppression of woman, D of woman dominance. Now answer is woman dominance, महिलांचे वर्चस्व. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणता लिंगभाव भूमिकेचा प्रकार नाही? ए पुनरुत्पादक भूमिका, बी उत्पादक भूमिका, सी विकासात्मक भूमिका, डी समुदाय व्यवस्थापनाची भूमिका. Which of the following is not the type of gender role? A reproductive role, B productive role, C developmental role, D community managing role. Now answer is developmental role, विकासात्मक भूमिका. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय दंड संहितेतील कलम 375 नुसार बलात्कार शब्दाला डॅश डॅश हा पर्यायी शब्द देण्यात आला आहे. पर्याय ए लैंगिक हिंसा, बी लैंगिक छळ, सी लैंगिक अत्याचार, डी लैंगिकता. अकॉर्डिंग टू आर्टिकल
375 of Indian Penal Code, the word rape been given an alternative term to A. Sexual violence, B. Sexual abuse, C. Sexual harassment, D. Sexuality. Now answer is sexual violence, लैंगिक हिंसा. बलात्कार या शब्दाला पर्यायी शब्द लैंगिक हिंसा हा कलम 375 मध्ये देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. कलम 376 अ हे कशाशी संबंधित आहे? ए. कस्टोडियल बलात्कार, बी. वैवाहिक बलात्कार, सी. लैंगिक संभोग, डी. वरीलपैकी एकही नाही. आर्टिकल 376 ए 376 A is related to A. Custodial rape, B. Marital rape, C. Sexual intercourse, D. None of the above. Now answer is marital rape, वैवाहिक बलात्कार. पुढचा प्रश्न बघूया. 1961 च्या हुंडा प्रतिबंधक कायद्यात शिक्षेसाठी काय तरतूद होती? ए. 6 महिन्यांचा कारावास व 5,000 रुपये दंड, बी. 7 महिन्यांचा कारावास व 7,000 रुपये दंड, सी. 5 वर्षाचा कारावास व 15,000 रुपये दंड, डी. वरीलपैकी एकही नाही. What was the provision of punishment in the Dowry Prohibition Act 1961? Up to 6 months imprisonment and fine up to 5,000. B. Up to 7 months imprisonment and fine up to rupees 7,000. C. Up to 5 years imprisonment and fine up to rupees 15,000. D. None of the above. Now answer is up to 6 months imprisonment and fine up to rupees 5,000. 6 महिन्याचा कारावास व 5,000 रुपये दंड ही तरतूद त्यामध्ये केलेली होती. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण लिंगभाव, शाळा व समाज यावरील बहुपर्यायी प्रश्न पाहिलेले आहेत. कृपया आपण माझ्या या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट्स आणि शेअर करा. या ठिकाणी आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो.